हाय गाईज, तर आज आमचा लास्टचा डे होता HG फायटो फार्मा कंपनीमधील. आमचा HG फायटो फार्माचा शेवटचा दिवस आहे आणि आमच्या फ्रेंड बघा कशा इमोशनल झालेल्या आहेत, खूपच जास्त. तुम्ही बघू शकता खूप साऱ्या इमोशनल झालेल्या आहेत. एवढी अटॅचमेंट झालेली 15 दिवसांची. सो तुम्ही पाहू शकता आमच्या फ्रेंड खूप सारे इमोशनल झालेले आहेत. या HG फायटो फार्माची आम्हाला खूप आठवण येईल. HG फायटो फार्मा कंपनी. सो मी आता मुलींना विचारते, तुम्हाला इथे 15 दिवस येऊन तुमचा अनुभव कसा होता? खूप फन केलं, खूप मजा केली, खूप शिकलो आम्ही. खूप कनेक्शन झाले इथे. ओके, थँक्यू. इमोशनल झाल्या की इथून आता म्हणजे संपली आमची इंटर्नशिप म्हणून. सो आम्ही हॅप्पी आहोत. ओके, थँक्यू तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल. तुम्हाला काय तुम्हाला काय बोलायचं आहे? ओके, थँक्यू सो मच. तुम्हाला काय बोलायचं आहे श्रावणी मॅडम? तुमचा अनुभव? काही नाही. ओके, गुड होता तुमचा अनुभव. थँक्यू. ओके, तुम्हाला काय बोलायचं आहे? सो ओके ओके, कुणाला काय बोलायचं आहे? तुमचा अनुभव शेअर करायचा आहे? 27 नंबरला कॉल कर. ओके, सो आमची बस सरांना कॉल करत आहेत. सो सरांना पण सर कुठल्या? हे सर बाय करायला येताना. ओ सर इकडे येणार आहे ते. सर बघा सर कसा सर बाय 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 बाय. ठेवा आम्हाला. सर विसरू नका. भाजी खाणार. कोण बनवते? ओके ओके सर, बाय बाय. आज मी तुम्हाला निकिता मते कशा आहेत ते दाखवणार होती, बट व्हिडिओ माझ्याकडून राहिला. कशा आहात ते दाखविलच मी. अतिशय आगाव. खूप नौटंकी करते. तुम्ही अफवा बसली नका यार माझ्याबद्दल. काही 4 माणसांना खरं कॉलेजमध्ये अपोजिट आणि बाहेरच्या जगात अपोजिट असणारी ही व्यक्ती आहे ती. काही अफवा बसरू नाहीये, कारण असं काही नाहीये. तुम्ही सांगू शकाल का ह्यांच्याबद्दल? पूनम इमेज गाणं आहे त्याच्यामुळे आम्ही काय सांगू शकत नाही. कारण एवढं खरं बोलायचं नाही ग. एवढं खरं नाही, कारण की मी हिच्याबद्दल जर सांगितलं कुणा विश्वास बसणार नाही. त्यामुळे नेक्स्ट टाइम न सांगता व्हिडिओ घ्या. तुम्हाला हिचे खरं रूप नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच बघावे. त्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा. पायल सध्या विचारामध्ये. त्यांना माहित आहे कशी पण उगा हे अफवा पसरवतात. ओ मी तर खूपच 15 दिवसात एवढं ओळखलेलं आहे निकिता मते यांना. खूप सारं ओळखलेलं आहे. चिडवताय तसं काही नाहीये. तुम्हाला उगा रॉंग मेसेज जायला नकोय. नाही नाही. कुठे प्रज्ञेने हा गणेश चतुर्थीचा हा 2025 जॉईन करायचा आहे का? ओ काय इथे इथून आमची जाण्याची तयारी आणि आमच्या कॉलेजचे गणेश उत्सव ग्रुप तयार पण झालाय बघा. आणि असे ग्रुप हा पाहू शकता ग्रुप. रिअलाइज झाली की मग आपण ह्या वेळेस फेस्टिवल सेलिब्रेट नाही करणार ना. कोण म्हणतो 3rd इयर करणार, कारण त्याच्यात ऑलरेडी ग्रुप ज्यांना बनवणार तो हेड असतो. हो हो, आपण फक्त एन्जॉय करायचं. आपण एन्जॉय साठीच आहे फक्त. ना हे आपला पिक्चर दाखवते ना. ए बघा पिक्चर दाखव फोटो. सो आमचा HG फायटो फार्माचा फोटो. मी
ती पोरगी एवढी हसती ना आम्हाला. ओ माय गॉड. कंपनी कशी लवकर सुटेल. तुम्हाला सगळ्यांना हॅपी जन्माष्टमी. हे तिथं विकायला आणि हिला केळी घ्यायच्यात. हिला केळी घ्यायच्यात केळी आणि ही केळी विकणारी केळी विकणारी ही मदत करते त्यांना केळी विकायला. ही केळी विकायला मदत करते. ही एक होती केळी विकणारी, त्यांना त्या काकांना मदत करत होती. एक होती केळी विकणारी. पूनम एकदा वैसभर पूनम. ओ गॉश, फेमस शब्द यांचा. ओ गॉश. कोणत्या स्किल दाखव ना एकदा. पाहिलं बरोबर आहे का नाही. कसल्या मार्केटिंग स्किल दाखव तरी. नीट दाखव. कसलं दाखव नको वेगळ्यावानी. मार्केटिंग स्किल एकदाच असते जी बोलाल त्याचं सोनं त्याची माती पण खपते आणि नाही बोलाल त्याचं सोनं पण खपत नाही. हो सत्कार तुमचा. सत्कार खरं आहे का नाही. करामती असलं काहीतरी लावलेलं आहे हिने आणि ह्या निकूच्या करामतीत असल्या. तुम्हाला ही साधी वाटती पण साधी नाहीये. हिच्या करामतीत ह्या असल्या. हे बघा किती छान आहे. बार्गेनिंग स्किल दाखवा तुमची. पूनम सुरू हो जा. सुरू होत. हे हिची बार्गेनिंग स्किल दाखवते आता. किती बार्गेनिंग स्किल हिच्याकडे. सुरू चार समय आम्हाला सेट नको म्हणून द्या किंवा काका. प्लीज हो काका. मी तुम्हाला किती वरती होते. मी तुम्हाला आले ना 250 पर्यंत आले मी काका. काका द्या ना की काका. 250 रुपयाला 20 रुपये मिळाले का समय पाहिजे. 4 पप्पासाठी द्या ना. त्यामुळे जास्त मार्जिन पण नाही. काका द्या घेऊन. ह्या पण घेत आहेत की नाही काका. मी एकटीच घेत होते. मी तुम्हाला खरंच दिले असते. आता तुमचे सगळे सेट जात आहेत की नाही. तुमच्याकडे तेवढेच राहिले. मला सांगा ना तुम्ही कसे जाते. तुम्हाला मी तुमची खरेदी करून देते ना. द्या ना काका प्लीज. काका खूप लांबून आले काका. द्या किंवा काका. आम्ही जॉब बी नाही करत नाही तर लगेच दिले असते. आम्ही जॉब पण नाही करत. पैसे द्या किंवा काका प्लीज. हो काका जॉब करत लगेच दिले असते. लगेच आमचे पैसे आम्ही उडवले असते असे. आम्ही आमचं कसं पण आम्ही जाणारच काका 2 दिवसांनी आम्हाला द्या. काका प्लीज. हो काका पण आम्ही पाठवतो इथं खरेदी करायला. हो तुम्हाला गिराईक वाढून देतो. तो का अजून यायला लागली. 270 रुपये लावतो. नाही काका 270 भागिले 2 म्हणजे 135. ते विद्या परवडणार नाही. 135 ला 1 का. 270 ला 2. हे तिकडे बोलवते. चला ठीक आहे चालेल. द्या काका. थँक्यू काका. चेक करा. सर तुम्ही फेमस होताल. योगेश सर आम्हाला ट्रीट देत आहेत. हो सर टाकणार आहे. तुम्ही नक्की बघा. नाही सर जेवण काय एवढी चांगली माणसं सर इकडे बघा जरा. जेवण काय तुमच्यापेक्षा भारी आहे. सगळी चांगली भेटली आम्हाला. काय नको
दाखवते. श्रद्धे इकडे बघा. बस तेव्हा सगळ्यांना घेतलं. चिमण्याने नेलं मामा दिलं. आमचा कोल्हापूरमधील दिवस आता संपलेले आहेत. सो आता उद्या आम्ही जाणार आहे आमच्या हॉस्टेलला. तर इथं आमच्या सगळ्यांची चाललेली आहे बॅग भरायची. तर आता तुम्हाला दाखवते कोण कोण बॅग भरतंय ते. तेजल भरत आहे बॅग, कारण की उद्या आम्ही जाणार आहे आमच्या कॉलेजला. सो आमची इंटर्नशिप आता संपलेली आहे आणि आम्ही निघणार आहे उद्या सकाळी. सो सगळेजण बॅग पॅक करत आहेत. इथं तनिष्कामधने ह्या पण बॅग पॅक करत आहेत. खूप वाईट वाटतंय मला तर जाऊच वाटत नाही. इथं ज्ञानेश्वरी बॅग भरत होती. सो मी तुम्हाला सगळे दाखवते बॅग भरताना. आता चल इकडे पूनम मोकाशी मॅडम त्यांनी ह्या समयी घेतलेल्या आहेत बघा. इथून खूप छान अट्रॅक्टिव्ह आहेत त्या. हे पहा गणपती बाप्पासाठी तुम्ही पण गणपती बाप्पांसाठी हे शॉपिंग करू शकता. 250 बार्गेनिंग करून घेतलेलं आहे. 135 रुपयाला घेतलेला आहे एक. 250 रुपये आणि त्या भरत आहे तिथे बॅग. इकडे निकिता मते वरती माळ्यावरती वरती बॅग भरताना दिसत आहेत आम्हाला. झाली माझी बॅग भरून. झाली. ओके डन. जायचं उद्या मग. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय का घाण वाटतंय? कसं वाटतंय तुला? घाण वाटतंय का छान वाटतंय? म्हणजे मला एक वेळेस वाटतं चालली मी चालली एकदम आणि एक वेळेस वाटतं नको जायला मजा येत होती. हा ना. मला पण जाऊच वाटत नाही आता कोल्हापूर सोडून, पण कॉलेज असल्यामुळे आता जावं लागतंय. ड्युटी सच बोल रही हूँ. घरी जायचंय पण आता घरी तर जाऊ शकत नाही मी ऑब्विसली. हा काय बोलली? कोल्हापूरने एवढं आपलं केलं तुम्हाला. एका जागेवर राहण्यासाठी खूप दिवस लागतात आणि तिथून परत दुसरीकडे जाण्यासाठी ऍडजस्टमेंट करण्यासाठी पण दिवस लागतात ना. अरे मूर्ख मुली तर ऐकू नका त्यांचं. अतिशय मूर्ख मुली. एकतर मी माझं शताक्षीची बॅग तिने नीटनेटकी भरलेली होती, ती सगळी परत उचकली आणि सगळी अस्ताव्यस्त केलेली आहे. थांबा मी तुम्हाला तिची बॅग दाखवते. ही मुलगी शांत स्वभावाची मुलगी, खूप आगाव आहे आगाव. मी दाखवते थांबा. साक्षीची बॅग सगळी निकिता मते यांनी उचकली आहे ह्यांची बॅग. अरे असं खोटे आरोप करू नका.